बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये भेंडवळ या गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भेंडवळची भाकीत जे आहे ते वर्तवण्यात आलेले आहे. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे आपण देखील बघू शकता की याच शेतामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भेंडवळच्या घटमांडणीचं भाकीत जे आहे ते या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं होतं. पीक पाणी कसं असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांनी यावर्षी कुठल्या पिकाला प्राधान्य द्यावं, त्याचबरोबर देशावर कुठल्या प्रकारचं संकट असेल किंवा देशावर संकट नसेल आणि देशाचा राजा जो आहे तो कायम असेल किंवा तणावात असेल, अशा प्रकारचं अनेक विविध प्रकारचे भाकीत जे आहेत ते या ठिकाणी वर्तवल्या जातात. अशा प्रकारचे जे असतील कडधान्य असतील, त्याचबरोबर करंजी असेल, सर्वच प्रकारचे कडधान्य या ठिकाणी ठेवल्या जातात आणि त्या आधारावरच हे संपूर्ण भाकीत जे आहे ते या ठिकाणी वर्तवल्या जाते. या वर्षीचं भाकीत जर का आपण बघितलं तर सुरुवातीचा महिना जो आहे तो पावसाचा सर्वसाधारण या ठिकाणी सांगितलेला आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये चांगला पाऊस या ठिकाणी सांगितलेला आहे. परत तिसरा महिना जर का बघितला तर त्या महिन्यातही सर्वसाधारण आणि चौथा महिना महत्वाचा जर बघितला तर अति जास्त प्रमाणात पाऊस या ठिकाणी सांगितलेला आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बसेल आणि त्याची नासाडी जी आहे ती या ठिकाणी होईल अशा प्रकारचा अंदाज जो आहे तो या भाकितामध्ये वर्तवण्यात आलेला आहे. आणि देशाची परिस्थिती जर आपण या ठिकाणी बघितली तर देशाच्या परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर देशाच्या परिस्थितीच्या संदर्भात युद्ध जे आहे ते या ठिकाणी होणार नाही. जर का युद्ध या ठिकाणी झालं तर महायुद्ध होईल अशा प्रकारचं भाकीत देखील वर्तवण्यात आलेलं आहे. हा जो आहे सुरुवातीला हा या ठिकाणी एक शेतामध्ये खड्डा करण्यात येतो आणि यामध्ये सर्वच प्रकारचे भाकीत वर्तविणारे सामुग्री जी आहे ती या ठिकाणी ठेवण्यात येते आहे. सुपारी जर आपण बघितली या ठिकाणी तर सुपारीचं प्रतीक जे आहे ते या ठिकाणी समजले जाते आणि पान जे असते ते राजाची गादी, राजा म्हणजेच देशाचा पंतप्रधान यांना राजा या ठिकाणी संबोधले जाते. त्यावर जर आपण बघितलं तर देशाचा पंतप्रधान जे आहेत ते या ठिकाणी आता तणावामध्ये असतील आणि राजाची गादी जी आहे ती अक्षरशः या संपूर्ण प्रक्रियेतून गायब असल्यामुळं एक देशाच्या पंतप्रधानालाही आणि त्यांच्या सत्तेलाही थोडा या ठिकाणी धोका निर्माण असल्याचं भाकीत जे आहे ते या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्धाची परिस्थिती जर आपण या ठिकाणी जाणून घेतली तर युद्ध या ठिकाणी होणार नाही आणि जर का झालं तर हे युद्ध नव्हे तर हे महायुद्ध असेल अशा प्रकारचं भाकीत जे आहे ते या ठिकाणी वर्तवण्यात आलेले आहे. सकाळपासूनच बहुतांश शेतकरी हे भेंडवळचं भाकीत ऐकण्यासाठी या ठिकाणी दाखल होते आणि भेंडवळचं भाकीत झाल्यानंतर यावर महत्वाचं जर बघितलं तर शेतकरी या ठिकाणी या भाकीतावर काहीशा प्रमाणात डिपेंडेड असतो. कुठलं पीक घ्यावं, कुठल्या महिन्यात घ्यावं या संदर्भातही भाकीत केल्या जाते. त्या माध्यमातून शेतकरी हे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती दर्शवित असतात. त्याचबरोबर देश असेल, विदेश असेल आणि संपूर्ण जगाची परिस्थिती जर आपण बघितली तर या ठिकाणी या भाकिताच्या माध्यमातून वर्तविण्यात येते आहे. देशाचा राजा, त्याचबरोबर देशाची परिस्थिती आणि देशावर येणारं संकट, भूकंपासारखंही संकट या ठिकाणी येऊ शकते अशा प्रकारचा भाकितामध्ये जो अंदाज आहे तो या ठिकाणी वर्तविण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून जर आपण बघितलं तर गेल्या 350 वर्षापासूनची ही भेंडवळ घटमांडणीची परंपरा जी आहे ती आजही या ठिकाणी कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण या घटमांडणीवर बहुतांश शेतकरी असतील, सर्वसामान्य जनता असेल, हे देखील या ठिकाणी विश्वास ठेवून आहेत. त्याचीच एक परंपरा जी आहे ती अखंडित या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण शून्यापासून तर विश्वापर्यंत अशा प्रकारचं भाकीत जे आहे ते या भेंडवळच्या घटमांडणीमध्ये वर्तविल्या जाते. देशाचा राजा असेल, देशावर आर्थिक परिस्थिती असेल आणि महत्वाचं देशाच्या आर्थिक तिजोरी जी आहे ती या ठिकाणी या भाकितामध्ये संपूर्णपणे ठणठणीत होईल अशा प्रकारचं धक्कादायक भाकीत देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलंय. त्यामुळं देशावर एक आर्थिक परिस्थितीचं संकट तर दुसरीकडं देशाचा राजा जो आहे हा तणावामध्ये, हे दुहेरी संकट या ठिकाणी देशावर दाखवलेले आहे. आणि युद्धाची परिस्थिती जर बघितली तर आजचा भाकीत बघता युद्ध होणे शक्य नाही आणि जर का युद्ध झालं तर हे युद्ध नसेल, हे महायुद्ध असेल अशा प्रकारचं भाकीतही या माध्यमातून वर्तविण्यात आलंय. त्यामुळे आता 350 वर्षापासूनची सुरू असलेली ही परंपरा आजही जळगाव जामोद तालुक्यामधील भेंडवळ या गावामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्याच्या भेंडवळ या घटमांडणीचं भाकीत जे आहे ते वर्तवण्यात आलेलं आहे.
स्वतः महाराज आपल्या सोबत आहेत, ज्यांनी हे भाकीत वर्तवलंय. महाराज, काय सांगाल, या वर्षीचं भाकीत काय असेल? या वर्षाची पावसाची जी परिस्थिती आहे ती चांगल्या प्रकारची आहे. पाऊस चांगला पडेल, पण काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते आणि अतिवृष्टीमुळे नासाडी होईल. त्यामुळे ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे पिकाची परिस्थिती कमी राहील. ज्या भागात पाऊस कमी झाला, साधारण झाला, त्या भागात मात्र पीक परिस्थिती चांगली राहील. यावेळेस पृथ्वीवर संकट दाखवण्यात आलेलं आहे. काय काय निकष निघतात? पृथ्वीवरील संकट जे आहे ते अनेक प्रकारचे येऊ शकतात. नैसर्गिक परिस्थितीमुळे येऊ शकते. महापूरासारखे किंवा रोगरासारखे असे हे होऊन पृथ्वीवर संकट येऊ शकते. तसंच युद्धाची परिस्थिती असं आहे, एकूण संरक्षण खातं ठीक आहे, शेजारील राष्ट्र बी कायम आहे, पण जर पृथ्वी पुरी नाही याचा अर्थ असा आहे की युद्धामुळे बी हे होऊ शकते. जर युद्ध झालंच तर युद्ध मात्र महायुद्धासारखं अनेक देशांचं असं युद्ध होईल. नाही, पण राजा जो आहे तो या ठिकाणी तणावात राहील असं सांगण्यात आलेलं आहे. गादी काय कसं पाहता? गादी नाहीये, पानविळा अजिबात नाहीये, गायब आहे. राजा कायम आहे, तो अंटा पडलेला आहे. त्यामुळे राजा हा तणावात राहील बरं, आणि देशाची जी आर्थिक परिस्थिती आहे ती मात्र खूप हालाखीची राहील. आर्थिक परिस्थिती हालाकीची राहील. मात्र शेवटचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपण बघितलंय की पाणी असेल, पीक पाणी असेल, मात्र युद्ध संदर्भात आपण जे बोलतोय, आपल्या बाजूच्या राष्ट्राचे आपला तणाव सुरू आहे. कसं पाहताय? बाजूच्या राष्ट्राची सध्या तरी युद्ध होण्याची शक्यता नाही, पण तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पुरी नसल्यामुळे, जरी हे कायम असलं तरी पुरी नसल्यामुळे जर युद्ध झालं तर फार मोठं युद्ध होईल. हे जे आहे या ठिकाणी युद्धाची जी आहे ती परिस्थिती जरी नसली तरी या ठिकाणी जर का युद्ध झालं तर हे छोटं मोठं नाही तर महायुद्ध असेल, अशा प्रकारचं भाकीत जे आहे ते या ठिकाणी वर्तवण्यात आलंय. आणि देशाचा राजा जो आहे, राजा संदर्भात जर का आपण बघितलं तर या वर्षी पहिल्यांदाच राजाची गादी जी आहे ती गायब झालेली आहे. त्यामुळे राजा कुठंतरी डगमगलेला आणि तणावामध्ये असेल, अशा प्रकारचं भाकीत देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये भेंडवळ या गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भेंडवळची भाकीत जे आहे ते वर्तवण्यात आलेले आहे. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे, आपण देखील बघू शकता की याच शेतामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भेंडवळच्या घटमांडणीचं भाकीत जे आहे ते या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं होतं. पीक पाणी कसं असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी यावर्षी कुठल्या पिकाला प्राधान्य द्यावं, त्याचबरोबर देशावर कुठल्या प्रकारचं संकट असेल किंवा देशावर संकट नसेल आणि देशाचा राजा जो आहे तो कायम असेल किंवा तणावात असेल, अशा प्रकारचं अनेक विविध प्रकारचे भाकीत जे आहेत ते या ठिकाणी वर्तवल्या जातात. अशा प्रकारचे जे असतील कडधान्य असतील, त्याचबरोबर करंजी असेल, सर्वच प्रकारचे कडधान्य या ठिकाणी ठेवल्या जातात आणि त्या आधारावरच हे संपूर्ण भाकीत जे आहे ते या ठिकाणी वर्तवलं जाते. या वर्षीचं भाकीत जर का आपण बघितलं तर सुरुवातीचा महिना जो आहे तो पावसाचा सर्वसाधारण या ठिकाणी सांगितलेला आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये चांगला पाऊस या ठिकाणी सांगितलेला आहे. परत तिसरा महिना जर का बघितला तर त्या महिन्यातही सर्वसाधारण आणि चौथा महिना महत्वाचा जर बघितला तर अति जास्त प्रमाणात पाऊस या ठिकाणी सांगितलेला आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाचा